नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? तर आज आम्ही चाललेलो आहोत डीमार्टला. चला. डीमार्टला जायला आम्ही निघालो खरं, पण नंतर लक्षात आलं की अरे आज भाजीपाला पण असतो, म्हणजे बाजार भरलेला असतो आणि खूप मोठा बाजार असतो. तर तिथं भाज्या वगैरे फ्रेश मिळतात, छान मिळतात. तर मग आम्ही डीमार्टला जर जाऊन येऊन ते घ्यायचं म्हटलं तर तोपर्यंत दुकानं बंद होऊ शकतात किंवा भाजीपाला चांगला मिळणार नाही असं होऊ शकतं. तर त्यासाठी मग आम्ही असं ठरवलं की आधी भाजीपाला वगैरे घेऊया आणि त्याच्यानंतर आपण जाऊया डीमार्टला. आणि म्हणून मग आम्ही भाजीपाला घ्यायला गेलो आधी. भाजीपाला घेऊन झाल्यानंतर आम्ही डीमार्टला मग आलो. काय करत आहे त्या साईडला तिथून जाऊ. तिकडे पण एक आहे खरं, इथं बघायचं. नाही ठेवून कसं जाणार? जो काही डीमार्टमध्ये बाजार घ्यायचा होता तो सगळा मी घेऊन मग निघालो घरी. आम्ही आता डीमार्टला गेलेलो होतो आणि आता आम्ही इथं पाणीपुरी खायला थांबलेलो आहोत. शेवपुरी पाणीपुरी. दाजी तुम्ही काय करणार? मीडियम देगा. मीडियम मीडियम. मी जे मंगळसूत्राची डिझाईन देऊन आलेली होती ते मंगळसूत्र आज मला भेटलेलं आहे आणि ते मी आज वेअर केलेलं आहे. आणि सोबतच म्हटलं की साडी पण वेअर करते. तर ही आज साडी मी ट्राय केलेली आहे. दीदीने माझं ब्लाऊज शिवलं आहे. अशी डिझाईन आहे, खूप सुंदर वाटते. आणि मंगळसूत्र पण एक इश्यू झाला आहे, ह्याचं डबल लॉक आहे आणि एकच लॉक बसतं आणि दुसरं बसत नाही लागणार. आणि साडी मात्र खूप सुंदर दिसते. ट्राय केली, फुल दाखव. तर असं रॉक तर थोडंसं मी नेसून बघितली साडी कशी वाटते आणि खूप छान वाटते. ही जी साडी आहे ना, ही मुलचंदमधून घेतली आणि ह्या साडीची जी किंमत आहे ती 1900 समथिंग अशी आहे. साडी खूप छान आहे, सुंदर आहे. अशामध्ये साड्या भरपूर भेटून पण जातील, कारण मी तिथं चेक केलेल्या प्राइजेस आणि त्याच्यात प्राइजेस पण जास्त नव्हत्या, नाहीच्या कमी पण होत्या. पण त्याचं कापड वेगळं होतं आणि ह्याचं कापड वेगळं आहे. मग जवळ करून दाखवते. हे ह्याचं जे कापड आहे ना ते असं आहे आणि चांगलं आहे ह्याचं कापड. बघू शकता किती कापड चांगलं आहे. आणि त्याच्यानंतर मग आम्ही हे सगळं तुम्ही बघू शकता किती पसारा पडलेला आहे. तर हे सगळं जे साहित्य आहे हे मला घेऊन जायचं आहे नेदरलँडला आणि त्याचं मी भरायचं काम करत होतो. पण एक इश्यू झालेला होता, बॅगचं वजन 4.5 किलो होत होतं आणि त्याच्यासाठी मग दीदीनं ही जी बॅग आहे ही तिनं एक अर्धा तासामध्ये वगैरे शिवली असेल. थोडीशी पातळ आहे त्यामुळे ह्याचं वजन वगैरे कमी असणार. आणि आम्ही ठरवलं की अजून एक आमच्याकडे बॅग होती, त्या बॅगमध्ये ही बॅग घालायची आणि मग घेऊन यायचं, जेणेकरून वजन जे आहे की ते कमी होईल. कारण ज्या ट्रॉली बॅग्स असतात ना त्या खूप हेवी असतात. ह्या ज्या बॅगेचं वजन आहे ते 4.5 किलो जात होतं. त्यामुळे म्हटलं की आम्ही ही बॅग घेण्यापेक्षा ती शिवून घेतलेली बॅग बरी पडेल. की 4.5 किलो ह्या बॅगेमध्ये घालण्यापेक्षा आपण ही बॅग शिवूया म्हणून असं ठरवलं सर्वांनी मिळून घरातल्यांनी. आणि दीदीनं पटकनं शिवलं, कारण ती एक टेलर आहे, तर तिनं पटकनं असं शिवलं आहे. हां, 4.5 किलो आपलं एक्स्ट्रा बसणार आहे ह्याच्यामध्ये. चला, मस्त आणि छान वाटतंय हे कापड वगैरे. आतमध्ये असं केलं आहे आणि बाहेरून ना हे असं आहे, मस्त वाटते. असं वाटतं की विकतच आणले. बरोबर. आता चेन तेवढं बसवायचं आहे याला, ते बसूया. तर मस्त झाले बॅग.
तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही अशा टिप्स यूज करता का म्हणजे वजन थोडंसं एक्स्ट्रा घेऊन जाण्यासाठी? कारण माझं जे वजन आहे ते बॅगेमध्ये एका 35 किलो बसवायचं आहे आणि ह्याच्यामध्ये माझं 4.5 किलो जातं आहे. याचा अर्थ वरचे जे 35 किलो मी केले म्हणजे त्याचं 5 धरा ना तुम्ही, 5 किलो असंच जाणार आणि मग पुढचं काय ना. तर मग ह्याच्यापेक्षा हे बरं आहे ना. ह्याचं किती लई किती अर्धा किलो म्हणजे 300-400 ग्रॅम वगैरे असेल ह्याचं, किंवा लई अर्धा किलो असेल. तर मग अर्धा किलो गेले तरी आपल्याला बाकीचे 4 किलो मिळत आहेत त्याच्यामध्ये. तर त्यामुळे दीदी होती त्यामुळे पटकन शिवून दिले. गेल्या वर्षी बाबांनी शिवलेली होती बॅग आणि ती आम्ही घेऊन गेलेलो होतो. तर बॅगा भरपूर आहेत पण बॅगांचे वजन भरपूर आहेत, त्यामुळे बॅगा आम्ही ही ठेवून जाणार आहोत इथं. गेल्या वर्षी पण ठेवून गेलेलो होतो आणि ह्या वर्षी पण आता ठेवून जाणार आहोत, कारण वजन याचं जास्त आहे म्हणून. ही अशी बॅग आहे. थँक्यू दीदी. तर आता मी डॉक्टरकडे जात आहे कारण सर्दी वगैरे जात नाही माझी, ताप पण आहे. मग आता डॉक्टरकडे जाऊन येते म्हटलं. तर डॉक्टरकडे गेले होते तर त्यांनी गोळ्या वगैरे दिलेल्या होत्या आणि त्या खाल्ल्या आणि मग थोडंसं कमी वाटत होतं. मग म्हटलं की संध्याकाळी थोडीशी शॉपिंग करूया, कारण कपडे वगैरे असं काही जास्त घेतलेलं नव्हतं. 1-2 ड्रेसेस घेतलेले होते आणि मग आम्हाला दाजींनी जिथं आम्हाला जायचं होतं तिथं सोडलं आणि तर त्याने आम्ही दोघीजणी मिळून मग शॉपिंगला गेलो. तर आम्ही शॉपमध्ये आलेलो आहोत आणि ह्या शॉपमध्ये जायचं आहे. मला काही टॉप वगैरे घ्यायचे आहेत तर म्हटलं की इथं घेऊया. दीदी पण आले. काही टॉप वगैरे घेऊन मग आम्ही रिटर्न घरी जायला निघालो. तर इथं स्टॉपवर आम्ही बसलेलो होतो बसची वाट बघत. येत आम्ही उसाचा रस प्यायले. दीदी काय नको म्हणाली, तिला प्यायचं नव्हतं पण मला मात्र प्यायचं होतं. मी प्यायले आणि मग आम्ही थोडंफार आमची पॅकिंग म्हटलं तर बघू शकता अजून सगळा असा पसारा पडला आहे. बऱ्यापैकी आम्ही भरलेला आहे. अजून थोडंफार आम्हाला भरायचं आहे कारण आमचं वेट कमी आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला घालायचं आहे अजून, म्हणून आम्ही ते शॉपिंग करून घेऊन आलो. आणि मी कपडे घेतले नव्हते, 1-2 ड्रेस घेतलेले पण मग जास्त असं काही घेतलेलं नव्हतं. मग जाऊन मग मी 2-3 टी-शर्ट वगैरे घेतले आणि दीदी तिची बॅग भरते. ह्याच्यामध्ये वजन कमी आहे त्याच्यामुळे भरायचं आहे. तर सगळा पसारा असं दिसेल तुम्हाला. आणि आम्हाला उद्या आमची 11ची फ्लाईट आहे, 11:10ची, आणि त्याआधी आम्हाला जायचं आहे. तिथं चेकिंग वगैरे सगळं करायचं आहे. तर बघू कवा घरातून निघायचं. बघू जमलं तर दाजी आम्हाला पाठवायला येतील, नाहीतर मग जर त्यांचं काम असेल तर मग आम्ही के ट्रॅव्हल कॅब आहे ती करू आम्ही आणि मग त्यांना आम्ही जाऊ. आणि के ट्रॅव्हलचा जो माझा एक्सपिरियन्स होता लास्ट टाईमचा तो खरंच खूप छान होता. आणि मी आले मस्त सेफली आणि त्यांनी घेऊन आले. तेही छान असं बोलत होते. आणि त्या गाडीमध्ये आम्ही 3 लेडीज होतो. एक म्हणजे त्या ह्याची ओनर होती, के ट्रॅव्हल यांच्या के ट्रॅव्हल ओनरची वाईफ होती, त्या बसलेल्या समोर, आणि पाठीमागे आम्ही दोघी लेडीज बसलेलो. तर खूप छान एक्सपिरियन्स होता. सेफली त्यांनी आम्हाला घरी आणून पोचवलं आमच्या लिफ्टपर्यंत. खरं तर जर कुणाला तिकडून यायचं असेल ना तर तुम्ही नक्की के ट्रॅव्हल बुक करू शकता. आता नाव के ट्रॅव्हल आहे पण ती कॅब सर्व्हिस आहे आणि ती कॅब सर्व्हिस करतात. तुम्हाला पार्किंगपर्यंत तिथं ते सोडतात. म्हणजे जर तुम्ही आला असेल तिकडून तर ते तुम्हाला पार्किंगमधून पिकअप करतात आणि इकडून जायचं असेल तर मग ते एअरपोर्टच्या बाहेर म्हणजे जिथं आपल्या ट्रॉली वगैरे असतात तिथं सोडतात. तर बघू आता मी सगळं शेअर करणारच आहे तुमच्यासोबत सगळ्याच गोष्टी. पण जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते सांगायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.